नमस्कार सर्वांना. आजच्या प्रियंका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे आपली एक मेहंदीची ऑर्डर, तर आपण तिथे जाणार आहोत. तर तुम्हाला सांगते, माझी ही ऑर्डर संध्याकाळी 3 वाजता आहे, दुपारी 3 वाजता. सॉरी, संध्याकाळ पण नाही बोलू शकत, दुपारी 3 वाजता आहे. तर आधी पहिलं मी सकाळी तन्वीला शाळेत सोडले, आता तिला मी घ्यायला जाणार आहे. त्याच्या अगोदर मला एक काम करायचं आहे, ते म्हणजे मला एक म्हणजे साड्या देऊन एक चादर घेऊन यायची कॉटनची. तर बघूया आता मी त्याच्यामध्ये, त्यासाठी मी 3-4 साड्या काढलेत. 3-4 नाही, 4-5 साड्या काढल्यात. ह्या म्हणजे जुन्या साड्या आहेत थोड्या चांगल्या, पण ठीक आहे, थोड्या ओल्ड झालेत. आणि इथे पण एक काढून ठेवलेत, ह्या कॉटनच्या आहेत, त्यामुळे मी आधी सध्या त्या देणार नाही आहे. तर मी थोड्या वेळाने बघेन. आणि पहिली ती चादर कशी येते ते मी सांगते. आणि हे दापोलीतच मिळतं, ते कुठे मिळतं ते तुम्हाला मी नक्की सांगेन. जर तुम्हालाही तुमचे जुने कपडे देऊन जर काही बनवायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की सांगा. तर सकाळी उठून माझी ऑलमोस्ट कामं झालेली. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी ऊन पडलं आहे. इथे देवाची जे काय कपडे लागतात ते इथे मी धुवून सुकट टाकलेलं आहे. ऊन म्हणजे प्रचंड ऊन आहे, पण त्याच्याबरोबर थंडी पण आहे, त्यामुळे मी स्वेटर घातलेलं आहे. तर असं बाहेरून दिसतं, पण आतमध्ये जो नंतरला जो वारा सुटतो तो एकदम अंगात काटे येतात असा शिरतो, एकदम थंडी थंडी. किचन आवरायचं आहे मला थोडंफार, तर आता मी किचन आवरून घेते आणि मग मी निघणार आहे जायला. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, टेक केअर, बाय. तर इकडे घाईघाईत मग आमचे हे मला घ्यायला आले. इथे तुम्ही पाहू शकता, इथे साड्या आहेत. तर बघूया आता आपण कसे आहे ते. तर ही आहे आपले जे दापोलीचा बस स्टँड आहे, त्या बस स्टँडच्या इथून खाली आपल्या खेड रोडला जाणारा रोड आहे. तिथेच खालच्या साईडला एक गादीवाला आहे, तिथेच कॉर्नरला त्याचं दुकान आहे. तर इकडे आम्ही बाजारातून चाललो आहे. आज शनिवार होता, त्यामुळे बाजार थोडंफार बंद होतं. इकडे हनुमान मंदिराच्या इकडे काम चालू आहे पुलावरती, म्हणजे मंदिराचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्ही जर दापोलीत बाजार फिरत असाल तर तुम्हाला माहिती आहे. आणि जे मुंबईला राहतात त्यांच्यासाठी हे दापोलीचा बाजार तुम्ही बघा, मी त्यांच्यासाठी शूट केलं आहे थोडंफार. तर इकडे ऑलमोस्ट दुकानं अर्धी तुम्हाला बंदच दिसतील. तर आम्ही इथे पोचलेलो. इकडे तुम्ही चादर पाहू शकता. ही चादर खूप महाग होती, मोठी होती, आणि अशाचमध्ये आम्हाला एक पाहिजे होती. ही जी ब्राऊन कलरची आहे ती आम्ही सिलेक्ट केलेली त्यानंतरला येऊन. तर आम्ही ऑलमोस्ट तिथून आलेली. त्यानंतर आम्ही दुपारी निघालेली मेहंदीच्या ऑर्डरसाठी. तर इकडे आपली बॅग रेडी केलेली, कोन, टिश्यू पेपर वगैरे सगळं, रुमाल वगैरे. आणि मी माझी नेमकी डायरी विसरलेली. तर मग ठीक आहे, डायरी नसली तरी चालते, कारण आजकाल आपण फोनवरती सगळं लिहून ठेवतो. कारण ही सायडरची ऑर्डर होती, त्यामुळे मला ती लागणारच होती. तर इकडे माझ्याबरोबर जी मुलगी येणार होती तिला थोडासा टाईम लागणार होता, त्यामुळे मी निघून तयार झालेली. इथं आम्ही आता निघालेली, मी 2 वाजता बरोबर घरातून बाहेर पडलेले. तर त्यानंतर ह्यानी मला सोडलं नाक्यात, आणि नाक्यातून मग आम्ही तिच्याबरोबर मी निघालेली. तर ऊन होतं, थोडंफार ऊन होतं, पण तुम्हाला माहिती आहे खेड रस्ता किती बेकार झालेला आहे, एकदम धूळ 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 रस्त्याला. आणि प्लस त्यात आम्ही दोघीजणीच गेलेलो. आणि पितांबरी ही साखरोळी जिकडे गाव आहे त्या साईडला आहे, आणि आतमध्ये आहे खूप. मला तर नाही होतं माहीत, पण माझ्याबरोबर जी ताई होती तिला माहीत होतं कुठे आहे ते पितांबरी. कारण मी तर पहिल्यांदाच गेलेली. तनूची तिथे एकदा सहल गेलेली, एवढं मला माहीत होतं, नाव ऐकून होती मी. तिथं मी पोचलेलो. आम्ही त्यांचे फर्स्ट गेस्ट आलेले, त्यानंतरला ती लोकंसुद्धा आली नव्हती. त्यांच्या अगोदरच आम्ही इथे येऊन पोचलेले. तुम्ही पाहू शकता, ही आतला भाग आहे पितांबरीच्या आतमध्ये. इकडे त्यांचे रूम्स वगैरे आहेत राहण्यासाठी. ही माझ्याबरोबर ताई आहे, सुप्रिया ताई, याही मेहंदी काढतात. तर यांनीच ती ऑर्डर आणलेली आणि त्यांच्याबरोबर मी आलेली. तर इकडं मस्त हा पितांबरीचा खूप सुंदर असा रिसॉर्ट आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. खूप लग्नाची इथे आता फंक्शन वगैरे होतात. मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सुंदर असं गार्डन वगैरे आहे, आणि खूप छान आहे. तर पुढे पाहत राहा. आणि मग इथे ती लोकं येईपर्यंत पण आम्हाला खूप टाईम गेलेला. इकडे तुम्ही पाहू शकता. आम्ही थोडंसं म्हटलं गार्डन फिरूया, कारण आम्हाला बसून बसून आलेला कंटाळा. एकदा ऑर्डरला आलं की असं वाटतं की कधी ऑर्डर आपले सुरू होतात मेहंदी काढणं. तर इकडे तुम्ही हे पानं पाहू शकता. हे तुम्हाला वाटेल ही आपट्याची पानं आहेत,
पण हा आपट्याचा झाड नाही आहे, हा दुसराच झाड आहे. मला पहिला वाटलं की आपट्याच्या पानाचं फुलं कशी काय येतात, कारण मी तर कधी बघितलेली नाही. आणि ह्या फुलांचा एवढा सुंदर वास होता, मला तर खूप आवडला. आणि नंतरला मला कळलं की ही दुसरं काहीतरी नाव सांगितलं त्या ताईंनी मला. त्यानंतरला हे एक झाड मी बघितलं, त्याच्यावर अशा चवळीच्या शेंगासारख्या शेंगा लटकत होत्या, पण त्या खायच्या शेंगा नाही आहेत, त्या वेगळ्या शेंगा आहेत. तर इकडे आम्ही थांबण्यासाठी मग आम्हाला त्या भाऊंनी सांगितलं की तुम्ही काय बोलतात तिकडे जिथे खेळायचा असतो गेमचं रूम, तिथे जाऊन तुम्ही थांबा ते लोक येईपर्यंत, कारण ऊन होतं बाहेर त्यामुळे. तर आम्ही मग तिथे जाऊन थांबलेलो. इकडे तुम्ही पाहू शकता इथे खेळण्यासाठी चेस वगैरे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. त्यामुळे इथे ट्रिप्स वगैरे येतात शाळेच्या मुलांना घेऊन, कॅरम वगैरे. जर तुम्हालाही पण इथे यायचं असेल तर नक्की विजिट करा. इथं छोटीशी एक पुस्तकांची लायब्ररी पण दिसते, तुम्ही पाहू शकता. मराठीची पुस्तकं होती, इंग्लिश मराठी असे त्यांनी ठेवलेलं. सेटअप खूप छान होता. त्यानंतरला जो मेहंदीचा सेटअप केलेला त्या लोकांनी, मला तर एवढं आवडलं. खूप मस्त डेकोरेशन केलेलं. आणि ज्यांचं लग्न होतं त्यांचे डोकं खूप लावलेलं ह्याच्यामध्ये, की काही कुठे काय काय असलं पाहिजे, एकदम सारवण्यासकट. हळदीचाही त्यांनी मस्त डेकोरेशन केलेला. त्यानंतरला मग इकडं आमची मेहंदीची स्टार्ट झालेली. आपले संध्याकाळी 4 वाजता सुरुवात झाली. त्यानंतरला एक 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 त्यानंतरला मला काही जास्त शूट करता आलं नाही, पण जेवढं मला जमलं तेवढं मी शूट करत गेली. हे मी एक व्हिडिओसाठी मी शूट करून ठेवलेलं, कारण ह्यांची मला हा डेकोरेशन खूप छान सिम्पल वाटलेला. एका त्यांनी हातगाडीवरती हे सगळं डेकोरेट केलेलं, तर सुंदर वाटत होतं. तुम्हीही ट्राय करू शकता जर तुम्ही गावी लग्न करत असाल तर, असं रिसॉर्टमध्ये वगैरे, कारण हे युनिक वाटतं थोडं बघायला. आणि हे मुलग्याचं लग्न होतं त्यामुळे ब्रायडल मेहंदी अशी नव्हती, पण सायडर वेगळ्यांचीच होती. तर इथे थोडंसं मग चहाचा ब्रेक घेऊन बिस्किट आणि चहा घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागलेली. त्यानंतरला रात्रीचं मग आम्ही इकडे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वाटत होतं, एवढं झगझगाट झालेलं. त्यानंतर जेवून पावभाजी वगैरे खाऊन आम्ही निघालेलो. आणि मी नेमकी जर्सी नव्हती आणलेली, तर आमचेही मला घ्यायला आलेले. ते मग जर्सी घेऊन आलेली. आम्ही रात्रीचे 9:30-10 वाजलेले गणपतीचं मंदिर. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. टेक केअर.